येलो अलर्ट था, उससे पहले ग्रीन अलर्ट दिया हुआ था, किस तरह से देखते हैं? अभी 24 आवर्स के लिए ऑरेंज अलर्ट है। हाँ, अभी आपको उनको बताओ क्या आपको क्या चाहिए, आपको क्या चाहिए? जी जी सीएम सर, बस मैं ये जानना चाहती थी, आपने अभी कड़ी आलोचना की है जिस तरीके से हिट एंड रन के केसेस महाराष्ट्र में हो रहे हैं। आपने बताया किसी को नहीं बख्शा जाएगा, चाहे वो इन्फ्लुएंशियल कितने भी हो। इसी बीच ऑपोजिशन गंभीर सवाल खड़े कर रहा है कि महाराष्ट्र की सरकार गुंडों द्वारा रन की जा रही है। सर, क्या कहना चाहेंगे? देखिए, अभी मैं उनका निकालू क्या? 2 साल के पहले निकालू उनका राज? क्या क्या कौन कौन जेल में गए, होम मिनिस्टर से लेके सब। हम देखो, ये आलोचना नहीं करना चाहते, इसमें एक ही हमारा मकसद है, हिट एंड रन में किसी को भी बख्शा नहीं जाएगा। वो कितना भी इन्फ्लुएंस वाला हो, कोई भी हो, पॉलिटिकल हो, पैसे वाला हो, ये गरीब की जान होती है और इसलिए वो भी किसी की बेटी होती है, किसी की बहन होती है और इसीलिए कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा। और ये जो मैंने पुलिस कमिश्नर जी को भी कल कहा है कि हिट एंड रन में जितने भी होटल है, ये होटल जितने देरी से रात को बंद करते हैं उनके ऊपर कार्रवाई करो, लाइसेंस रद्द करो और जो ड्रंक एंड ड्राइव वाला जो ड्राइव है वो भी तेज करो, वहाँ पर भी तेजी से चेकिंग करो। जो भी है वहाँ पर कोई भी ड्रिंक करके ड्राइव न करे और ऐसे एक्सीडेंट ना हो। और इसलिए उनको ऐसे अगर जो हैबिचुअल है उनको लाइसेंस भी उनका रद्द करने के मैंने बोल दिया है। और इसलिए ये बहुत बड़ा ड्राइव भी पुलिस लेंगे और ये हिट एंड रन जो है इसको पूरी तरह हम पाबंदी कैसे हो सकती है इसके ऊपर काम कर रहे हैं। इसमें कड़ी कार्रवाई होगी, जो भी है उसको छोड़ा नहीं जाएगा, वो कोई भी हो। या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल असं म्हटलंय. मी सांगितलं आता की यामध्ये कोणीही मोठा माणूस असेल, कोणी म्हणजे पॉलिटिकल असेल, कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त असेल, तरी सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या की कुठल्याही प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये ज्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे, हा जीव ज्याचा गेला तोही कुणाच्या तरी परिवारातला सदस्य आहे, मुलगी आहे, मुलगा आहे आणि म्हणून असं जे लापरवाही बेपरवाही करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, ते कोणी असू द्या. आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे, ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा. जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका, त्यांच्यावर कारवाई करून टाका आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि या सर्वांसाठी आहे, कोणी मोठा छोटा कोणी नाही, कायद्यासमोर सर्व समान आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही आणखी पण काही गोष्टी करू इच्छितोय की बाबा स्पीड जो आहे, जसं आपल्या सी लिंकला स्पीड वाढला की आपोआप अलर्ट येतो, गाडी त्याची स्लो होते, असं देखील आम्ही या ठिकाणी ट्रॅफिक आणि पोलीस आणि ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्याबरोबर हे करून यावर देखील काय आपल्याला कंट्रोल आणता येतो का या बाबतीमध्ये देखील करू. कारण जो स्पीडने गेला की त्याला लगेच पेनल्टी, त्याचा दंड त्याच्या ऑटोमॅटिक होतो ना, तर ते देखील आम्ही त्याच्यावर देखील हे करतोय, जेणेकरून सर्व सिस्टीम ज्या आहेत या संबंधित सिस्टीम एकत्र करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हिट अँड रनच्या केसेस यापुढे होता कामा नये, अशा प्रकारचा सरकारचा एक. विरोधकांचा हल्ला तुमच्या सरकारच्या काळात अशा घटना घडतात, सरकार पाठीशी घालते अशा घटना. आता जाऊ दे, आता सरकार आता कुठली आकडेवारी माझ्याकडे आहे सगळी, काय काय विरोध तिकडे अगोदर 2.5 वर्षात झालं ते माझ्याकडे आहे. पण मला राजकारण करायचं नाही, यामध्ये राजकारण करू नये, कुणाचा तरी जीव गेलेला आहे याच्यामध्ये आणि त्याच्या राजकारण करू नये एवढंच मी सांगतो. बाकी तुम्हाला मी माहिती देईन ना अंतिम आठवड्यामध्ये सगळी.